एकदा हे मोंगोलांचं संकट टळलं की तो आतमध्ये फोकस करतो. त्याला आधीपासून लक्षात होतं हे हिंदू मेवाती किसान जे आहेत ते सारखे दिल्लीवरती आक्रमण करत आहेत हरियाणाचे. आता त्यांनी त्याला सबक शिकवायचं ठरवलं. त्यांनी मोंगोलांसाठी लढण्यासाठी आधीच एक आर्मी बनवून ठेवली होती 1.5 लाखाची, ज्याला तो दिवाने अरीज असं म्हणायचा. तर ह्या दिवाने अरीज आर्मी डिपार्टमेंटला पूर्णपणे तो घेऊन एक दिवस निघालेला आहे हरियाणामध्ये आणि तिकडे त्यांनी अटॅक करायचं ठरवलेलं आहे. तर लिटरली हरियाणा पोचतेच त्यांनी 1,20,000 हिंदू जाट किसानांना जिवंत पकडलेलं आहे. त्यांच्या बायकांना मुलांना डिस्ट्रीब्यूट करून टाकलं, आपल्या सैन्यांमध्ये वाटून टाकलं, त्यांना पण गुलाम बनवून टाकलं. त्यामध्ये त्या लोकांना ऑफर दिली कोण इस्लाम कबूल करतंय, तर 30-40,000 लोक इस्लाम कबूल करायला रेडी झाले. त्यांना जबरदस्ती इस्लाममध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे. बाकीचे राहिलेले 80,000 ते 90,000 हिंदू जाट किसान त्यांनी ठरवलेलं की ह्यांना मी कत्तल करणार. तर असा तो मध्ये बसलेला आहे सिंहासनावरती आणि लेफ्ट आणि राईट साईडला त्यांनी 2 मुंडकं कापायची मशीन बनवण्यात आलेली आहे, ज्याला इंग्रजीमध्ये गिलेटिन म्हणतात. ॲक्च्युली हे फ्रेंच रिव्होल्यूशनमध्ये सुद्धा ह्या मशीनचा वापर केला होता. त्याचा सर्वात अधिक वापर बल्बननी केलेला आहे जास्त प्रमाणात. तर ह्या 2 मशीन अशा दोन्ही बाजूला ठेवण्यात आलेल्या आहेत. इकडे 40-45,000 हिंदू जाट किसान आणि तिकडे 40-45,000 हिंदू जाट किसान, त्यावेळेचे मेवातचे किसान ठेवण्यात आले होते. आणि बल्बन जेव्हा इकडे एका बाजूला पाहणार तर एका हिंदू जाट मेवाती किसानाला त्या मशीनमध्ये टाकायचे आणि ते मशीनचा पुढचा भाग दाबायचे. तर पुढे काय व्हायचं, त्याचं मुंडकं एका बाजूला आणि बॉडी एका बाजूला पडायची. असंच बल्बन दुसऱ्या बाजूला पाहणार, तिथे एका माणसाला टाकण्यात येणार त्या मशीनमध्ये आणि त्या मशीनचा पुढचा भाग दाबणार, मुंडकं एका बाजूला आणि बॉडी एका बाजूला. असं 48 तास बल्बन लेफ्ट राईट असं करत होता आणि अशा पद्धतीने त्यांनी 80,000 ते 90,000 मेवाती हिंदू जाट किसानांना मारून टाकून दिला होता. असा हा खुनी खेळ त्यांनी खेळला मेवातमध्ये आणि लोक हैराण होऊन गेली की असा रक्तपात या भारत देशामध्ये सुद्धा होतो, जी बुद्धांची भूमी आहे, जी महावीरांची भूमी आहे.